नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. टिटागढ रेल्वे सिस्टीम लिमिटेड. पूर्वी या कंपनीचं नाव होतं टिटागढ वॅगन्स लिमिटेड. खाजगी क्षेत्रातील एक भारतीय रोलिंग स्टॉक उत्पादक कंपनी आहे. रोलिंग स्टॉक फाउंड्री युनिट म्हणून 1984 मध्ये स्थापित आहे आणि कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. टिटागढ BSE आणि NSE या दोघं ठिकाणी लिस्टेड असणारी कंपनी आहे. 1997 मध्ये संस्थापकांनी त्यांच्या प्रस्तावामध्ये थोडे अधिक मूल्य जोडण्याचा निर्णय घेतला. मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण वॅगन बनवण्याचे धाडस त्यांनी केले. त्याआधी ते रेल्वेचे घटक बनवायचे. कंपनीच्या मुख्य ऑपरेशन्समध्ये भारतीय रेल्वे आणि निर्यात बाजारासाठी मालवाहू वॅगन, अर्ध हाय स्पीड ट्रेन, मेट्रो, ट्रान्झिट आणि प्रोपल्शन सिस्टीम आणि प्रवासी डबे प्रदान करणे या गोष्टी समाविष्ट आहेत. पुणे मेट्रोसाठी 102 मेट्रो कोचचे डिझाईन, उत्पादन आणि पुरवठा केला आणि 24,177 वॅगनच्या खरेदीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ज्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्या व्यतिरिक्त कंपनीला वंदे भारतच्या निर्मिती आणि देखभालीसाठी भारतीय रेल्वेकडून प्रतिष्ठित ऑर्डर देण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या आत्मनिर्भर आणि मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारत ट्रेन्स आणि व्हील्स ही देशाच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी महत्त्वपूर्ण सक्षम आहेत. रेल्वे क्षेत्रातील लक्षणीय गुंतवणुकीच्या पलीकडे टिटागढला जहाज बांधणी, पूल आणि संरक्षण क्षेत्रात व्यावसायिक हितसंबंध आहे. या कंपनीचे मार्केट कॅप आहे 19,068 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 62.49 आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डरना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण खूप कमी आहे, 0.04 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 24.9, म्हणजे ROC खूप चांगला आहे. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 18.1 म्हणजे ROE पण चांगला आहे. प्लेज पर्सेंटेजचा विचार केला तर 0.06 आहे, म्हणजे खूप कमी आहे. प्रमोटरांनी आपले शेअर गहाण ठेवलेले आहेत, ते प्रमाण खूप कमी आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.07 आहे, म्हणजे कंपनीवरचे जे कर्ज आहे ते कमी केलेले आहे, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे असं म्हणायला हरकत नाही. कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट चांगला लागलेला आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे कंपनीचा. या कंपनीशी सिमिलर कंपनी आहेत ज्युपिटर वॅगन्स, प्राज इंडस्ट्री, या सिमिलर कंपन्या आहेत. 2021-22 मध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता, म्हणजे मायनसमध्ये होता, कारण की रिझर्वपेक्षा कंपनीवर कर्ज जास्त होतं. 19, 20, 21, 22 या काळामध्ये या कंपनीवर कर्ज जास्त होतं, म्हणून नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता. आता 2023 आणि 24मध्ये नेट प्रॉफिट हा वाढलेला आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे. DIचे प्रमाण वाढलेले आहे. FIचे प्रमाण 2023पेक्षा 2024मध्ये थोडी कमी झालेले आहे, पण 2023च्या अगोदर FIचे प्रमाण कमी होते. 2023मध्ये FIचे प्रमाण हे वाढलेले आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर टिटागढ रेल सिस्टीम लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 वीक का टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1247 ही जी लेवल आहे ही 52 वीक हायची लेवल आहे. या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक केलेली आहे. ब्रेक करून रिटेस्ट केली, रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. बघा, ब्रेक करून रिटेस्ट केली आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. 52 वीक हाय ब्रेक या शेअरच्या चार्टने केलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम बघूया. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी लेवल आहे 1247 लेवल आहे. या लेवलवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा
ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक केली, ब्रेक करून या लेवलला रिटेस्ट केला आहे आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. म्हणजे या शेअरने 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये या स्टॉकमध्ये एवढा त्याच्यामध्ये प्रॉफिट किंवा एवढा टार्गेट त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. पाहूया येणाऱ्या दिवसांमध्ये हा एवढा टार्गेट देतो की, कारण की 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे. या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे आणि रिटेस्ट करून वर जात आहे. पाहूया येणाऱ्या दिवसांमध्ये एवढं टार्गेट याच्यामध्ये मिळतं की नाही मिळतं. मी हा जो व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. फक्त तुम्ही या चार्टचं निरीक्षण करा की हा खरंच एवढं टार्गेट देईल का वरती, कारण याने ब्रेकआउट दिलेला आहे आणि रिटेस्ट पण झालेला आहे हा चार्ट किंवा हा शेअर. तर पाहूया हा टार्गेट मिळतो किंवा नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.